नामरूपलाटा भासत ते निजात नरपदार्या ज्ञातं कुर्वते शिकारी कुंडली करता श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतांची नवं हेडिंग चालू आहे ना आपलं. प्राचीन मतानुसार अभावांचा परस्पर आणि आपापल्या प्रतियोगीशी असलेल्या विरोधाविरोधाचे सविस्तर प्रतिपादन. कोण सांगते? सांगा. प्राचीन मतानुसार अभावाचा परस्पर आणि आपापल्या प्रतियोगीशी असलेल्या विरोध अविरोधांचे सविस्तर प्रतिपादन केले. शिष्याची शंका आहे. तर शिष्य म्हणतो, महाराज प्रागभाव आणि प्रध्वंसभाव हे दोन्ही आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहत असतात. प्रागभाव, शंका पहा काय आहे. प्रागभाव आणि प्रध्वंसभाव हे दोन्ही आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहत असतात. बरोबर आहे? हो. याच्यात काही शंका नाही. त्यांनी सांगितले, घट उत्पत्तीपूर्वी घटाचा प्रागभाव हा त्याच्या उपादान कारणात म्हणजे कपाळात राहत असतो आणि घट फुटल्यानंतर त्याचा ध्वंस झाल्यानंतर तो प्रध्वंसभावही कपाळात म्हणजे त्याच्या एका अधिष्ठानात दोन्ही राहतात. त्याच्यामुळे त्यांचा विरोध नाही असं शिष्याचं म्हणणं आहे. तर प्रागभाव आणि प्रध्वंसभाव हे आपापल्या कार्याच्या म्हणजे त्या प्रतियोगीच्या उपादान कारणामध्ये राहत असतात. आता घटाचं उपादान कारण हे कपाल असल्या कारणाने प्रागभाव हा घटाच्या कपालात म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी राहत असतो आणि प्रध्वंसभाव घटाचा युद्धराधिकांच्या दारी प्रहार केल्यानंतर जो नाश होतो त्या कोणाचा नाश झाला? घटाचा झाला. त्या घटाचा नाश घट कोणापासून झाला? तर कपालापासून. म्हणून त्याच्या त्या फुटलेल्या कपालामध्ये तो असतो असं म्हणतो. म्हणजे अशी शिष्य शंका आहे. म्हणजे दोन्ही अभाव एका अधिकरणात राहतात म्हणून त्यांच्यात विरोध नाही अशी शंका शिष्याची आहे. म्हणून प्रागभावाचा आणि प्रध्वंसभावाचा परस्पर विरोध आहे असे म्हणणे संभवत नाही. आपलं हेडिंग काय आहे? विरोध आहे असं म्हणायचं. त्यांच्यात विरोध आहे असं संभवत नाही ही शिष्याची शंका आहे. म्हणजे विरोध नाही असं म्हणायचं. कशाचा विरोध नाहीये? प्रागभाव आणि प्रध्वंसभावाचा परस्परात विरोध नाही, कारण दोन्हीही कपालातच राहतात. हो. म्हणजे दोन्ही कुठे राहतात? कपालातच राहतात. फक्त त्याने ते कपाल हा शब्द प्रयोग केला आहे. तर कोणतं कपाल याचं विश्लेषण केलं की शंका संपते. चला, शंका थोडक्याची एका अधिकरणात न राहणं म्हणजे हा विरोध नाही, पण एका अधिकरणात राहणं हा विरोध नाही, पण ते दोन्ही वेगवेगळ्या कालात राहतात. औषध आता वेगवेगळ्या औषधकांनी, जसा काल औषधक, देश औषधक, वस्तू औषधक हे औषधक धर्म आहे. म्हणून भिन्न भिन्न औषधक धर्मांमध्ये जर असेल तर मग काय अडचण नाही येत. जसा काल हे औषधक आहे, जो वर्तमान कालात आहे त्याच वेळी भूतकालात जर त्याचा काय असू शकतो? भाव असू शकतो. औषधक धर्मानुसार असू शकतो. तसं प्रागभाव आणि प्रध्वंसभाव यांच्यामध्ये सुद्धा जे कपालात राहतात तर त्या ठिकाणी काल औषधक वापरलेलं आहे. कारण प्रागभाव ज्या कपालात राहतो तिथे उत्पत्तीचा काल आहे. आणि आता जिथे प्रध्वंसभाव ज्या वेळेला कपालात राहतो असं म्हटलं ना, तर तिथे घट फुटल्यानंतर नंतरचा म्हणजे घट नाशानंतरचा कालावधी आहे. तर या दोन्ही कालामध्ये काय आहे? भेद आहे. म्हणून तिथं काय म्हटलंय? उत्तर दिले, प्रागभाव आणि प्रध्वंसभाव ही दोन्ही कपालात जरी राहत असले परंतु ते दोन्ही एका कालात राहत नाही. म्हणून त्यांच्यात जसं एखाद्या वृक्षावरती एखादं माकड बसलेलं आहे, तर ज्या कालात त्या माकडाचा ज्या वृक्षाच्या फांदीशी संयोग संबंधाने भाव आहे ना, संयोग संबंधाने भाव आहे, त्या कोणत्या कालात आहे संयोग संबंधाचा भाव? तर वर्तमान कालात आहे.
परंतु भूतकाळात आणि भविष्य काळात त्याच ठिकाणी त्याचा अभाव बी सिद्ध होतो. सिद्ध होतो ना, तिथं त्यांचा अभाव आहे. वर्तमान काळात भाव आहे, म्हणजे त्याला काल औषधक असं म्हणतात. कसं सांगा आता. शिवरून त्याला उत्तर दिलेलं आहे तर हे दोन्ही जरी कपाळात राहत असले तरी ते एका काळात राहत नाहीत, म्हणून त्यांच्यात विरोध आहे. एका कालात राहत नाही. एक ध्वंसरूप कपाल आणि एक उत्पत्ती रूप कपाल. त्याच्यापासून उत्पत्ती होणारे घटाची म्हणून उत्पत्ती रूप आणि ध्वंसरूप असे दोन्हीही भिन्न भिन्न कपाल त्या ठिकाणी दिसतात. तसं त्यांनी अत्यंत अभावाचा सुद्धा त्यांच्याशी म्हणजे प्रध्वंसाभावाशी आणि प्रागभावाशी सुद्धा विरोध आहे असं सांगितलं आहे. आणि सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव यांचा परस्पराशी सुद्धा विरोध आहे. हां, तर यावरून प्रागभाव व प्रध्वंसाभाव यांचा देखील परस्पर एकदा सहान अवस्थान रूप या पदाचा अर्थ काय केला. एकाच कालात एका ठिकाणी न राहणं. तर तिथं विरोध आहेच हे सिद्ध होते. म्हणजे विरोध आहे तिथे हे सिद्ध झालं, कारण की एकाच कालात दोन्ही राहत नाही. दोन्ही राहत नाही. चतुर्विध अभावांपैकी फक्त एकच अभाव तिथे राहतो, दुसरे राहत नाही. हां, कोणता राहतो. नाही, एक राहिला तर बाकीचे तीन राहणार नाहीत ना. हां, म्हणजे तीन राहत नाही, एक राहतो. हा, एक राहतो. तसेच तसे आता त्यांनी हां, तसं ते सांगितलं सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव यांचा परस्पराशी विरोध आहे. आणि ह्या दोन्हीचा बी त्या दोन्हीशी म्हणजे प्रध्वंसाभाव आणि प्रागभावाशी विरोध आहे असं. संसर्गाभाव चार आहेत. हां, प्रागभाव, प्रध्वंसाभाव, सामायिक अभाव अभाव आणि अत्यंत अत्यंत अभाव. अभाव यांना संसर्गाभाव म्हणतात. त्यापैकी एका कालात एक असतो, त्या वेळेला तीन नसतात. या ठिकाणी तीन नसतात. पुढे काय म्हणतो. पुढं सांगतोय अन्योन्य भावाचा ह्या संसर्गाभावाच्या चारीशी विरोध नसतो. म्हणजे ज्या काळात प्रागभाव असतो त्या काळात अन्योन्य भाव असतो, प्रध्वंसभाव असतो. त्या आता अन्यन्य अभाव याला स्वतंत्र केलाय, स्वतंत्र केलाय. अभावामध्ये नाही. नाही मग त्या अन्यन्य अभावाचा कोणत्याही अभावाशी विरोध नाही. नाही. त्याचा अर्थ आहे प्राग अभाव आहे तिथे अन्यन्य अभाव आहे. आहे. प्रध्वंस आहे तिथे अन्योन्य अभाव आहे. हां, ज्या ठिकाणी सामायिक आहे तिथे तिथे अत्यंत अभाव आहे. आणि अत्यंत आहे तिथे बी अन्योन्य अभाव आहे. भेद असू शकतो. हे सांगितलेलं आहे. म्हणजे अन्यन्यालाच भेद म्हणतात. हा, अन्योन्य भेद म्हणून त्यांनी सांगितलं. तर तिथं तो अभावाशी विरोध नाही. कारण जेव्हा आता कारण तर सांगा, जेव्हा कपालात घटाचा प्रागभाव असतो तेव्हा तिथे घटाचा बरोबर आहे घटाचा ना? अन्योन्य भाव असू शकतो. राहतो. हां, जेव्हा प्रागभाव असतो त्यावेळेला अन्यन्याभाव सुद्धा राहतो. अन्यन्याभाव म्हणजेच भेद आणि तो भेद राहतो. बरोबर आहे? हा भेद राहतो. हां. म्हणजे असे चारींचे त्यांनी सांगितलेले म्हणजे संसर्ग अभावाचे चारही प्रकार अभावामध्ये अन्योन्य भाव राहू शकतो असं त्यांनी सांगितले. बरोबर. आणि म्हणजे अन्योन्य भावाचा तिथं विरोध नाही, पण संसर्ग अभावाचा चारीमध्ये परस्पराशी विरोध आहे. कारण एका काळात अन्यन्याभाव कशाला म्हणतात. पटाच्या ठिकाणी घटाचा, घटाच्या ठिकाणी पटाचा काय आहे. अन्यन्याभाव आहे. हां, घट हा न पट हा न पट हा घटो न पट हा घट पट नाही, पट घट नाही. इथं काय आहे अन्यन्याभाव. तसे चारी सांगितले. आता जेव्हा कपालात घटाचा प्रागभाव असतो, प्रागभाव कोणाचा कोणामध्ये, तर घटाचा प्रागभाव कुठं राहतो. कपालामध्ये राहतो. बरोबर आहे? हो. त्या ठिकाणी कपाल आणि घट इथे अन्यन्याभाव सुद्धा राहतो. म्हणजे कपाल घट नाही आणि घट कपाल नाही. लक्षात आलं का. अन्यन्याभाव कसा राहतो. म्हणजे एक राहिला का नाही. कपालात कोण राहिला. प्रागभाव राहिला. प्रागभाव घटात राहिला. त्या कपालात आणि तिथं भेद राहिला आणि म्हणून घटो आपला कपालामध्ये घट नाही आणि घटामध्ये हा अन्यन्याभाव तिथं आहेच. दुसरे म्हणजे जिथं कपाल आहे म्हणजे पृथ्वीवर आहे, भूतलावर आहे, भूतलाचा आणि त्यांच्या दोघात सुद्धा भेद आहे. म्हणून तसा सुद्धा त्यांनी अन्योन्य भाव सांगितलेला आहे. अशाच प्रकारे त्यांनी चारींचं पण सांगितलेलं आहे. आता चारींचाही सांगता येतं. म्हणजे प्रध्वंस जिथे प्रध्वंसाभाव आहे, प्रध्वंसाभाव त्याच्या कपालात म्हणजे
नाश पावलेल्या नाश पावलेल्या कपालामध्ये. घटाच्या कपालामध्ये कोण राहतो? प्रध्वंस भाव प्रध्वंस राहिला. मग तो प्रध्वंस राहिला तर तिथे सुद्धा भेद आहेत. भेद आहे. त्याचप्रमाणे सामायिक सामायिक अभावात सुद्धा सामायिक अभाव म्हणजे घटशून्य कालात असणारा जो अभाव त्याला सामायिक तिथे अभाव. सुद्धा काही वेळेला भूतलावर घट आहे आणि काही वेळेला भूतलावर घट नाही. तिथे सामायिक अभाव आहेत. परंतु भूतल आणि घट यांच्यातला भेद मात्र नित्य राहतो. म्हणून तिथं अन्योन्य अभाव. अन्योन्य अभाव सुद्धा राहत असतो. सामायिक अभाव हा नेहमी संबंधाने राहतो. सामायिक अभाव हा नेहमी संबंधाने बरोबर आहे. संबंध आल्यानंतर त्याची उत्पत्ती होते आणि संबंध गेल्यानंतर त्याचा नाश होतो. पुढे तसंच अत्यंत भाव सांगितलं म्हणजे तंतूमध्ये घटाचा हा अत्यंत भाव सांगितलेला आहे. आता अत्यंत अभाव असा विषय आहे. अत्यंत अभाव म्हणजे नसणं नाहीच आहे. मग आता अत्यंत अभाव कोणाचा नाही आणि कुठे नाही? घटाचा पटाच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे. घटाच्या ठिकाणी पट नाही म्हणजे पटाचा घटाच्या ठिकाणी अत्यंत अभाव. परंतु अन्योन्य भाव तिथं आहे. आहे. कारण दोन भेद दोन आहेत. भेद आहेत. म्हणून तिथं अत्यंत अभाव जिथे आहे तिथे सुद्धा अन्योन्य अभाव आहे. अजून एक राहिला सिद्ध करायचा. झाली शंकाची जी शिष्याची होती मूळ शंका ती प्रध्वंसभाव आणि प्रागभाव एकाच ठिकाणी राहतो. त्यांच्यात विरोध नाही. त्याच्याकरता चारही उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलं एका काळात संसर्गाव भाव एका काळात एका ठिकाणी राहत नाहीत म्हणून त्यांच्यात विरोध आहे. म्हणजे शंका त्याची उत्तर दिली. हा मात्र चार अभाव परस्परामध्ये काय होत आहेत? विरोध आहे. विरोध आहे. एकत्र राहत. एका प्रतियोगीचे दोन अभाव राहू शकतात ती. प्रतियोगी एक नाही पाहिजे. प्रतियोगी एक प्रतियोगी भिन्न असल्यावर काहीच अडचण काय नाही. अडचण नाही. त्यांचं प्रतियोगी म्हणून. हा प्रतियोगी बिंदू. आता परत दुसरी प्रतियोगी भिन्न असणं, काल औषधक असणं, देश औषधक वस्तू असणं औषध. याच्यामध्ये विरोध म्हणजे त्याच्यामुळे राहू शकतात. भिन्न देशामध्ये दोन राहू शकतात. एका देशामध्ये नाही राहणार पण दोन भिन्न देशामध्ये दोन अभाव राहू शकतात. असं आहे. चला त्याच्यानंतर पुढची जेव्हा शंका प्रतियोगी भिन्न असेल तरी बी राहू शकतात. त्याला काय अडचण नाही. म्हणून देश औषधक, काल औषधक, वस्तू औषधक, सत्ता औषधक, प्रतियोगी औषधक असे औषधक वापरले. सत्ता औषधक, प्रतियोगी औषधक. जसा हा विषय येणार आहे का पुढे का झाला आहे का? पुढे हां याच्यातच आहे का? हा वाढतंय. माग गेलाय का शब्द प्रमाणात? गेलाय नाही शब्द प्रमाणात. तर तो विषय असा होता पूर्वी झालेला. त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की जसा एकच तुम्हाला आत्ता एवढा दृष्टांत सांगितला की एका वृक्षावरती एक वानर बसलेला त्याचा त्या फांदीबरोबर संयोग संबंध आहे. तिथे समवाय संबंधाने त्याचा अभाव सुद्धा आहे. जिथे संयोग आहे तिथे समवाय संबंध औषधक वापरला आपण तिथे. हा. संबंध औषधक आणि तिथं काय आहे? अभाव. त्याचा अभाव सुद्धा आहे. संपूर्ण अजून एक पहा एका वृक्षाच्या ज्या वृक्षाच्या ठिकाणी ते वानर बसलेलं आहे त्यात सगळ्या वृक्षाच्या ठिकाणी त्याचा समन्वय. अभाव आहे. आणि ज्या ठिकाणी बसलंय तिथं समवाय संबंध आहे म्हणजे. समवाय संबंध आहे सगळ्या त्या ठिकाणी वृक्षाशी. त्याचा अभाव. दुसरा आहे सत्तावच्छेदक वापरलं म्हणजे ज्या काळात ते आहे व्यावहारिक सत्तेने त्याचा भाव आहे आणि पारमार्थिक सत्तेने त्याचा अभाव दिसून येतो. सत्तावच्छेदकाने तिचा प्रयोग. दुसरं एक काल औषधक तर आत्ताच झालं की वर्तमान काळात त्याचा भाव आहे आणि भूत आणि भविष्य काळात त्याचा अभाव आहे. काल औषधक. वस्तू औषधक म्हणजे एका फांदीवरती भाव आहे आणि दुसऱ्या फांदीवर अभाव आहे. अजून तुम्हाला तर अशा प्रकार प्रतियोगी भिन्न प्रतियोगी असेल तर तिथे हा बदल होत राहतो. चला पुढे काय म्हटले होते की चौघांच्यात परस्परामध्ये विरोध राहतो परंतु अन्योन्य अभावाचा मात्र विरोध नाही. नसतो आणि हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता शंका केलेली आहे की जेव्हा कपालामध्ये घटाचा प्रागभाव असतो आणि प्रध्वंसाभाव राहतो त्यावेळी त्या ठिकाणी पटाचा अत्यंत भाव राहू शकतो अशी शंका शिष्याची आहे. महाराज जेव्हा हीच ना हो, हो. महाराज जेव्हा कपालामध्ये घटाचा प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव असतात कपालामध्ये सामान्य शब्द वापरला जाईल कपालात त्यावेळी त्याच कपालात
पटाचा अत्यंत अभाव सुद्धा राहत असल्यामुळे पटाचा अत्यंत अभाव आहे का नाही कपालात कोण आहे पटाचा अत्यंत अभाव. राहत असल्यामुळे त्यांचा परस्पर विरोध कसा तर कोणाचा त्यांनी अत्यंत अभाव आणि प्राग अभाव किंवा प्रध्वंस अभाव यांचं जे उपादान कारण कपाल कपाल. त्या कपालामध्ये हा. पटाचा अत्यंत अभाव असं म्हणतात तर तिथे अत्यंत अभाव सुद्धा राहत असल्याने कोणाचा विरोध नाही झाला तिथे आता आणि पटाचा अत्यंत अभाव राहू शकतो असे शंका आहे. तर प्राग अभाव आणि प्रध्वंस अभाव यांचा अत्यंत अभावाशी विरोध नाही हे सांगायचं हा. विरोध कसा असतो हे शंका केली. विरोध कसा म्हणजे विरोध नाही दिसतोय हम्म. तुम्ही म्हणता विरोध आहे तो कसा श्री गुरुने उत्तर दिलेले हा संसर्गाभावाचा परस्परामध्ये विरोध असतो हा. असा नियम आहे. आता हा नियम तर सर ते हेडिंग मध्ये झालेलं आहे की संसर्ग अभावांचा म्हणजे चारी अभावांचा परस्परात विरोध आहे बरोबर आहे संसर्ग अभावांचा परस्परात विरोध आहे पण तो असा की हा, त्याने तो नियम केला. हा, कसा ऐका एका सांगा एका प्रतियोगीचे दोन संसर्गाभाव एका कालात राहत नाही असा हा नियम आहे. पहा एका प्रतियोगीचे हा दोन गट हा घटरूप प्रतियोगी कोणता घटरूप प्रतियोगी प्राग अभावाचा प्रतियोगी घट काढला है ना? तो प्राग अभावाचा प्रतियोगी झाला प्रध्वंस अभावाचा प्रतियोगी होत नाही तो घट वेगळा आहे ते दोन स्वरूप उत्पन्न होतं. प्राग अभावाचा प्रतियोगी घट हा प्राग अभाव उत्पन्न झालेला नाही आणि प्राग अभावाच्या नाशाने घटा प्रतियोगीची उत्पत्ती होते. उत्पत्ती होईल आणि इथे घटाच्या नाशाने नाशानंतर उत्पन्न. तो उपादानात म्हणजे त्याच्या उपादानात म्हणजे कपाल ध्वंसरूप कपालामध्ये त्याचं परिवर्तन राहू होणार शकतो असा नियम आहे. हा तर एका प्रतियोगीचे दोन संसर्गाभाव म्हणजे प्रागभाव आणि प्रध्वंस एका कालात राहू राहत नाही. बरोबर आहे ना तिथं झालं अच्छा झालं ना कारण प्रागभावाचा प्रतियोगी असलेला घट म्हणजे प्रागभाव कुठे राहिला असं म्हटलं तर त्याच्या प्रतियोगीच्या उपादान प्रतियोगी म्हणजे घटाचं उपादान जे कपाल त्याच्यामध्ये राहतो ते कपाल भिन्न आहे आणि नंतर ध्वंसरूप ज्या वेळेला ध्वंस झाला प्रध्वंसाभाव झाला त्यावेळेला तो प्रध्वंसाभाव त्याचा प्रतियोगी घट बरोबर आहे तिथला प्रतियोगी कोण आहे घटच आहे. घटच आहे ना हा. कारण त्या घटाच्या नाशाने प्रध्वंसाची उत्पत्ती होते आणि म्हणून तिथे आणि मग तो कुठे गेला तर त्या ध्वंसरूप कपालात गेला ते दोन्ही कपाल भिन्न आहेत पुढे ते सांगितलं म्हणून एका प्रतियोगीचे दोन संसर्गाभाव एका कालात राहत नाही. नाही. उत्पत्तीचा काल आणि नाशाचा काल हे दोन्ही भिन्न भिन्न आहेत नाही. पण तरी पण दुसऱ्या प्रतियोगीचा दुसरा संसर्गाभाव तिथे राहण्यास हरकत नाही दुसऱ्या असं प्रतियोगीचा म्हणजे पटाचा पटाचा. तर पटाचा दुसरा संसर्गाभाव तर त्या ठिकाणी राहायला काही अडचण नाही. नाही कारण प्रतियोगी अवच्छेदकत्व वापरलं प्रतिभा म्हणजे त्यामुळे कपालात पटाचा प्रागभाव राहतो त्यावेळी तिथे पटाचा अत्यंत अभाव होऊ शकतो असं ते गेले तसं त्यांनी सांगितलं म्हणजे शेवटी सांगितले भूताला जे घटाचा सामायिक भाव असतो तेव्हा घटाचा प्रागभाव प्रध्वंसाभाव अत्यंत भाव राहू शकत नाही. तर जेव्हा भूतलाधिकात घटाचा सामायिक अभाव राहतो सामायिक अभाव म्हटलं की लगेच लक्षात आलं पाहिजे काय सामायिक अभाव म्हणजे घटशुद्ध कालात असा असणारा सामायिक अभाव राहतो तेव्हा तेथे घटाचा प्रागभाव प्रध्वंसाभाव अत्यंत अभाव हे तिन्ही संसर्गाभाव राहत नाहीत. त्याचप्रमाणे वायूमध्ये रूपाचा अत्यंत भाव राहतो त्यावेळी हे प्रागभाव प्रध्वंसभाव सामायिक भाव आणि अत्यंत भाव राहत नाही. त्याचप्रमाणे उदाहरण दिलं तुम्हाला की वायूमध्ये रूपाचा अत्यंत अभाव आहे तर वायूमध्ये रूपाचा अत्यंत अभाव आहे अगदी सिद्धच आहे कारण अजून तेजाची उत्पत्ती झालेलीच नाही आणि रूप हे तेजाचा गुण आहे तर तेव्हा वायूमध्ये रूपाचा अत्यंत अभाव असतो तेव्हा ते म्हणजे वायूमध्ये
प्रागाभाव, प्रध्वंसाभाव आणि सामायिक अभाव हे तिन्ही संसर्गाभाव राहत नाही. इथपर्यंतच विषय झाला ना. वाचा. शिष्याने शंका केलेली आहे हा. की महाराज घट हा भूतलाधिकांमध्ये संयोग संबंधाने कदाचित म्हणजे कधी कधी असतो, पण समवाय संबंधाने मात्र घट कपाला विना इतर दुसऱ्या कोणत्याही पदार्थात आणि केव्हाही राहत नाही. हा. महाराज घट हा भूतलाधिकाच्या ठिकाणी संयोग संबंधाने कधी कधी असतो. म्हणजे संयोग संबंधाने कधी कधी असतो, म्हणजे जेव्हा संयोग संबंधाने कधी असतो आणि कधी नसतो त्यामधल्या काळात त्याचा समवाय संबंध असतो. सामायिक अभाव, तिथं सामायिक अभाव असतो. म्हणजे घट हा भूतलाधिकाच्या ठिकाणी संयोग संबंधाने कदाचित म्हणजे कधी कधी असतो. बरोबर आहे. म्हणजे तिथं सामायिक अभाव कधी कधी असतो, पण समवाय संबंधाने मात्र काय कोण घट हा कपाला विना इतर कोणत्याच पदार्थात केव्हाच राहत नाही. म्हणून अन्य पदार्थात त्याचा अत्यंत अभाव राहतो. म्हणजे काय राहिला, त्याचा अन्य भूतलाच्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी काय झाला, अत्यंत अभाव राहिला ना. संयोग संबंधाने कोण राहिला, केव्हा केव्हा असतं केव्हा नसतं, म्हणजे सामायिक अभाव असतो. हा ना. आणि समवाय संबंधाने घट कुठे राहतो, तर केवळ कपालातच राहत असतो. कपालाशिवाय घट समवाय संबंधाने कुठेच राहत नाही. उपादान कारणच आहे ना तिथे. म्हणून अन्यांचा त्या ठिकाणी अत्यंत अभाव असतो. दुसऱ्या कोणत्याच पदार्थात केव्हाही राहत नाही. अतएव घटाचा भूतलाधिकांच्या ठिकाणी समवाय संबंधाने अत्यंत अभाव आहे आणि संयोग संबंधाने सामायिक अभाव आहे. संयोग संबंधाने सामायिक अभाव आहे आणि त्याच भूतलाधिकांच्या ठिकाणी समवाय संबंधाने घटाचा अत्यंत अभाव आहे. संयोग आणि समवाय या दोन गोष्टी कळाल्या तर मग तुम्हाला हे उदाहरण सुटलं. हा. संयुक्त व्यवहार हेतू संयोग हा असं म्हटलं. दोन एकत्र येणं याचं नाव संयोग. आणि नित्य संबंध हा समवाय हा असे दोन्हीची लक्षण आहे. ते अनुमान प्रमाणात विषय गेला. हा गेलेला आहे मग. देशकाल अव्याप्य वृत्ती. आता आपला विषय जो चाललाय तो संयोग संबंध आणि समवाय संबंध. तर घट हा समवाय संबंधाने कपालाशिवाय कुठेच राहत नाही. म्हणजे घटाचा कपालाच्या ठिकाणी काय झाला, कोणत्या औषधक वापरलं, कार्यकारण औषधक. म्हणजे कार्य हे कारणाशिवाय कुठेच राहत नाही, म्हणून तिथे समवाय असतो. जाती, व्यक्ती, गुण, गुणी, कार्य, कारण, क्रियावान आणि क्रिया आणि क्रियावान यांचा काय असतो, समवाय असतो. संबंधाचे 4 प्रकार झाले ना. इथे समवाय असतो. तर गुण नेहमी गुणीच्या ठिकाणी राहतात, कार्य नेहमी कारणाच्या ठिकाणी राहतं. आता कार्य कोण आहे इथला आता धरलं तर कार्य कोण आहे, घट आहे. म्हणून घट हा नेहमी कारणाच्या ठिकाणी म्हणजे कपालाच्या ठिकाणी राहतो असं सिद्ध झालं. आणि मग तिथे कोणता संबंध आहे तर तो समवाय संबंध आहे. पण त्याच घटाचा भूतलाच्या ठिकाणी कोणता संबंध आहे, संयोग संबंध आहे. बरोबर आहे. मग आता जिथे संयोग केव्हा असतो केव्हा नसतो, केव्हा असतो केव्हा नसतो, म्हणजे सामायिक अभाव असतो. त्या भूतलाच्या ठिकाणी काय झाला, शंका आहे बरं काय. तर तिथं भूतलाच्या ठिकाणी काय आहे, समवाय संबंध झाला आणि अत्यंत अभाव कुठे झाला, त्याच भूतलाच्या ठिकाणी कोण राहिला, अत्यंत अभाव सुद्धा झाला. कारण घट हा नेहमी त्याच्या उपादानात समवाय संबंध राहत असतो. म्हणून समवाय संबंधाने तिथे त्याचा अत्यंत अभाव आहे आणि संयोग संबंधाने सामायिक अभाव आहे. दोन झाले का नाही. म्हणजे एकाच भूतलाच्या ठिकाणी सामायिक अभाव बी आहे आणि अत्यंत अभाव बी आहे. सामायिक अभाव बी आहे आणि अत्यंत अभाव आहे. म्हणून तुम्ही काय म्हटले की दोन एका कालात राहत नाहीत.
म्हणजे त्यांचा परस्परात विरोध हा. आहे. पण इथे तर विरोध असलेला दिसत नाही. नाही हे सांगायचं. त्याला तर- शंका लक्षात आली म्हणजे उत्तर सुरू होईल, नाहीतर मग नाही. म्हणजे आता पहा पुढचं वाचा. पुढचं वाचलं, शंका लक्षात येईल. हा, वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. वाचा. अतएव घटाचा भूतलाधिकांच्या ठिकाणी समवाय संबंधाने अत्यंत अभाव आहे आणि त्याच भूतलाचे ठिकाणी संयोग संबंधाने सामायिक अभाव आहे. हा, सामायिक अभाव कसा आहे? कधी आहे, कधी आहे कधी नाही. आणि समवाय संबंधाने अत्यंत अत्यंत अभाव कसा आहे? जर कार्य नेहमी त्याच्याच उपादानात समवाय संबंधाने राहतं, अन्य ठिकाणी नाही. म्हणून घट हा कपालात समवाय समवाय संबंध संबंधाने राहतो. त्या भूतलाच्या ठिकाणी जो घट आहे तो तिथेच त्याचा संयोग. अत्यंत अभाव. अत्यंत अभाव सुद्धा आहे. समवाय संबंध. समवाय संबंधाने काय झाला? अत्यंत अभाव. झाले एवढी शंका आहे. अर्थात सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव एकाच कालात राहत असल्यामुळे त्या दोघांचा परस्पर विरोध असणे संभव्य नाही. अर्थात सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव एकाच कालात राहतात ना. कारण पहिल्यांदा शंका कशावर केली होती? कालाला धरून केली होती. पहिली शंका झाली आत्ता पाठीमागची हो, ती हो, एकाच कालात. कालाला धरून केली होती. आता ही शंका संबंधाला धरून केलेली आहे. संयोग संबंध, समवाय संबंध. हा, संयोग संबंध आणि समवाय संबंध. सतत ते संबंध अवच्छेदक वापर. हा, तर इथं संबंध अवच्छेदकाने त्याला असं म्हणायचं, त्यांनी शंका केली आहे. उत्तर तर ज्ञातच आहे. कारण दोन भिन्न संबंधाने त्या वस्तू एकाच म्हणजे त्या ठिकाणी राहू शकतात. पण जर संबंध भिन्न असेल तर त्यांच्यात परस्परात विरोध असू शकत नाही. संबंध अवच्छेदक आहे. काय उत्तर देत आहेत? ऐक. समाधान सांगताना श्री गुरु म्हणतात, हे शिष्य आता याचा उपयोग काय होईल असं कोणी म्हणेल तर याचा उपयोग असा आहे, आत्मा. हा, आत्म्याला. आत्म्यासाठी होईल. तुमचा एकाच कालात शरीराबरोबर ती भाव बी आहे आणि त्या या शरीराचा संबंध मायेशी आहे. शरीराचं उपादान कारण कोण आहे? माया. आणि तिथे त्याचा काय झाला म्हणजे माया त्याच्यापासूनच ही शरीरं बनली किंवा जगत हे जे आहे ते मायेपासून बनलं. म्हणून जगताचा भावही सिद्ध होतो आणि जगताचा अभावही सिद्ध होतो. तर जर आपण इकडे पाहिलं पारमार्थिक दृष्टीने जर पाहिलं तर या जगताचा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अत्यंत अभाव सिद्ध होतो. तिथं त्यांना आत्म्याला अभाव प्रतियोगित्व सिद्ध होत नाही. आत्मा आहे. अजून भरपूर विषय आहे त्यातला, पण याचा सध्या आपल्याला अवच्छेदक संबंध पाहू. काय म्हणतात? चला. हे शिष्य हा, घटाच्या संयोग संबंध अवच्छिन्न सामायिक अभावाचा समवाय संबंध अवच्छिन्न घटाच्या अत्यंत अभावाशी विरोध नसला तरी सुद्धा संयोग संबंध अवच्छिन्न घटाच्या अत्यंत अभावाशी विरोधच आहे. कळालं? हे शिष्य घटाच्या संयोग संबंध अवच्छिन्न म्हणजे घटाचा संयोग संबंध अवच्छिन्न कोण? जो भूभाग. हा, जेवढा आहे. ज्या भागाशी तो घट काय आहे? संयोगाने आहे तेवढा. संयोग पावलेला आहे तेवढा तो जो भूभाग आहे. संयोग संबंध अवच्छिन्न सामायिक अभावाचा. आता त्यातही सामायिक अभाव. कोणता? घट होता, तो निघाला आणि पुन्हा घट आला. हा जो मधला कालावधी आहे तो काय आहे? सामायिक अभावाचा. म्हणजे संयोग संबंध अवच्छिन्न सामायिक अभावाचा. हे शंकेमध्ये आलेलंच होतं ना, स्पष्टीकरण केले तुम्हाला मी. नंतर समवाय संबंध अवच्छिन्न घटाच्या अत्यंत अभावाशी विरोध नसला. बरोबर आहे ना? या दोघांचा विरोध आहे का? नाही. हे शिष्याने बी पटवून दिलेलं आहे आणि आपल्याही म्हणण्यानुसार काही अडचण नाही. तर विरोध नसला तरी सुद्धा संयोग संबंध अवच्छिन्न घटाच्या अत्यंत अभावाशी विरोध आहेच. कोणाशी विरोध आहे? अत्यंत अभाव कशाचा? संयोग संबंध अवच्छिन्न समवाय संबंध अवच्छिन्न अत्यंत अभाव नाही.
तर संयोग संबंध अवच्छिन्न अत्यंत अभावाचा विरोध आहे आणि समवाय संबंध अवच्छिन्न अत्यंत अभावाचा विरोध नाही. लक्षात आलं? म्हणजे कारण संयोग संबंधावचे अत्यंत अभावाचा विरोध आहे. आता समजा एखाद्या फांदीवर बसलेलं एखादं माकड, त्या फांदी अवच्छिन्न जो भाग आहे त्या ठिकाणी माकडाचाच केवळ काय आहे? भाव आहे. तिथं दुसऱ्या माकडाचा म्हणजे प्रतियोगीचा नाही, दुसऱ्या प्रतियोगीचा बी नाही. आणि मग त्याच ठिकाणी आता संयोग संबंधाने दुसरं माकड बसूच शकत नाही, म्हणून तिथं विरोध आहे. परंतु तिथं जर दुसरा संबंध वापरला म्हणजे दुसरा संबंध वापरला म्हणजे समवाय संबंध वापरला. समवाय संबंध वापरला तर समवाय संबंधाने त्याच ठिकाणी अत्यंत अशी राहू शकतो, काही अडचण नाही. पण संयोग संबंधाने अत्यंत अभाव राहणार नाही. हा विषय दिलेला आहे. तेव्हा तिथं संयोग ज्या वेळेला एका संयोगाच्या संबंधाने मात्र अत्यंत अभाव राहू शकत नाही. पण संबंध बदलला आणि समवाय केला तर मग मात्र राहू शकतो. जसा घट जे आहे त्या भूतलाच्या ठिकाणी ज्या संयोग संबंधाने ज्या अवच्छेदकात राहतं, ज्या अवच्छेदकात घट राहतो त्याच अवच्छेदकात समवाय संबंधाने अत्यंत अभाव सुद्धा राहतो. समवाय संबंध कशाचा? त्या घट हा त्याच्या कपालात राहतो, अन्य ठिकाणी राहत नाही. म्हणून समवाय संबंधाने घटाचा त्याच भूभागाच्या अवच्छिन्न भागात अत्यंत अभाव आहे. म्हणजे अत्यंत अभाव आहे, परंतु संयोग संबंधाने मात्र अत्यंत अभाव असू शकत नाही, राहू शकत नाही. लक्षात आलं? आता ते तुम्ही लक्षात आणूनच घ्यावं लागेल. अनुमान प्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा दोन संबंध माहिती आहेत, समवाय आणि संयोग. समवाय आणि संयोग हे तर माहिती. आता जिथे संयोग होतो ते संयोग अवच्छिन्न जो भूभाग आहे त्या ठिकाणी घटाचा ज्या ठिकाणी संयोग झालेला आहे तिथे कोण राहिला? संयोग संबंधाने सामायिक अभाव. इथला विषय जो चालेल तो सामायिक अभाव राहिला. घटशून्य काळात तिथं तो सामायिक अभाव राहिला. तर तिथे अत्यंत अभाव आहे का? संयोग संबंधाने अत्यंत अभाव नाही. समवाय संबंधाने अत्यंत अभाव आणि समवाय संबंधाने आहे. आता तो अत्यंत अभाव कुठला काढला? तर घटाचा विषय चाललाय ना आपला. तर घटाचा संयोग संबंध आणि घटाचा समवाय संबंध असे दोन घेतले. तर त्या म्हणजे हा घट जो आहे म्हणजे कार्य जे आहे ते कार्य आपल्या उपादानात समवाय संबंधाने राहत, इतरत्र राहत नाही. मग इतरत्र म्हणजे कुठे धरलं? तर ज्या ठिकाणी घट टेकलेला आहे ज्या भूभागाला तिथेच अत्यंत अभाव सुद्धा. पण संबंध समवाय वापरला, संयोग नाही. संबंध बदलला, संयोग बदलला, संबंध बदलला. चला यावरून हा नियम सिद्ध होतो की हा. ज्या अधिकरणात आता तुम्हाला दृष्टांत देऊन ऐका, तिथं सांगितलं हा विषय. यावरून हा नियम एक सिद्ध होतो. काही नाही, सोपा विषय आहे. ज्या अवच्छेदक बदलली ना तर काही अडचण राहत नाही हे सांगायचं. अवच्छेदक एकाच समान अवच्छेदकाने मात्र परस्परात विरोध आहे आणि अवच्छेदक बदललं तर विरोध आहे. म्हणून तिथंच लिहिताना म्हटलं होतं, काय लिहिलंय सूत्रामध्ये? सूत्र 9व्याचं हेडिंग असलेल्या विरोध अविरोध या ठिकाणी असेल संयोग समवर्तीचं सांगितलं ना, हा अत्यंत अभाव, हा सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव हे दोन्ही एकत्र राहतात. असं राहतात असं शिष्य म्हणतो, ते अगदी म्हणणं बरोबर आहे, राहतात. बरोबर. आता ते आपण कसं राहतात? संयोग सामायिक अभाव कशाला म्हणायचं? की घटशून्य काळात बरोबर त्यावेळेस तिथं घट नाही, घटशून्य काळात घट नाही म्हणजे ओके, तो झाला सामायिक अभाव. तिथं घटाचा अत्यंत अभाव सुद्धा आहे, दोन्ही अभाव त्या ठिकाणी राहील. ओके. आता विरोध कधी कुठं सांगितलंय? ज्यावेळेस संबंध असेल, ज्यावेळेस तिथं गट असेल बरोबर त्यावेळेस मात्र अत्यंत अभाव असणार नाही. हे तुझं गोष्ट का असणार नाही? कारण गट आहे ना तिथं.
तर तिथे एक संबंध संयोग असतो. आहे. पण तिथं ते म्हणले ना दुसऱ्या संबंधाने तिथं अत्यंत अभाव सिद्ध होतो. संयोग संबंध आणि अत्यंत सामायिक अभाव. अभाव असेल तर तिथं अत्यंत अभाव राहील. हा. तर सामायिक सामायिक- अभाव असेल तर अत्यंत अभाव राहील. पण घटावच्छिन्न जो भाग आहे त्यावेळेस ज्या ठिकाणी त्यावेळेस जर घट एक लक्षात असते, घ्या त्यातला संयोग संबंधाने त्या ठिकाणी सामायिक अभाव सिद्ध केलेला आहे. कुणी केलेला आहे? संयोग संबंधाने. समवाय संबंधाने सामायिक अभावाचा नाही विषय आला. तर आता समवाय कुठे आहे आणि कोणाचा कोणाशी आहे? तर घटाचा समवाय कोणाशी आहे? त्याच्या कपालाशी. उपादानाशी म्हणजेच कपालाशी. कपालाशी. म्हणून तिथे कोणता संबंध आहे? तिथं समवाय समवाय संबंध. संबंध. समवाय संबंध घटाचा कपालाशी आहे, भूभागाशी नाही. आणि भूभागाशी कोण आहे? कोणता संबंध आहे? समवाय संयोग संबंध. म्हणून जिथे संयोग संबंध आहे तिथं अत्यंत अभाव राहू शकणार नाही. संयोग संबंधाने अत्यंत अभाव सिद्ध होणार नाही. मग तिथं समवाय संबंधाने अत्यंत अभाव सिद्ध होतो. कारण आता ह्या पदार्थाचा या पदार्थाशी इथं संयोग झाला, इथे हाच संयोग झाला ना तर दुसरा होईल का? नाही म्हणणार. नाही. मग दुसरा सिद्ध नाही होत. पण दुसरा संबंध वापरल्यावर सिद्ध होत. हा. जसा प्रतियोगी भिन्न केल्यावरती जसा विरोध राहत नाही किंवा काल बदलल्यावर विरोध राहत नाही, त्याच पद्धतीने इथे काय शिकवायचंय तुम्हाला? की संबंध बदलल्याने विरोध राहत नाही. यातला हा मुख्य मुद्दा आहे. तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, पण संबंध बदलल्यावर तिथे विरोध राहत नाही. एवढा भाग पुढे जोडून घ्या. चल. यावरून हा नियम सिद्ध आता यावरून हा नियम सिद्ध होतो की ज्या अधिकरणात या पदाचा अर्थ आहे भूभागात. जिथे भूभाग आहे ना जिथे तो घट काय झालेला आहे? संयोग झालेला आहे. ज्या अधिकरणात म्हणजे त्या भूभागात ज्या काली म्हणजे वर्तमानकाली ज्या पदार्थाचा म्हणजे घटाचा ज्या संबंधाने म्हणजे संयोग संबंधाने एक संसर्गाभाव राहत असतो म्हणजे सामायिक अभाव राहत असतो, त्याच अधिकरणात म्हणजे त्याच भूभागात त्याच काली म्हणजे वर्तमानकाली त्याच पदार्थाचा म्हणजे घटाचा त्याच संबंधाने म्हणजे संयोग संबंधाने दुसरा संसर्गाभाव राहत नाही. झालं? लक्षात बसलं? तर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण लक्षात आलं पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी जे असं लिहिले ज्या त्या आणि तिथे तुम्ही फक्त काय करत चला? ते संबंध. उदाहरण बसवत चला. मी उदाहरण बसवलं ना तिथं. परत ऐका आता. व्याप्यवृत्ती. परत ऐका आता. यावरून हा नियम सिद्ध होतो की ऐका बरं शेंडे साहेब, तोच विषय आहे तिथे की हा नियम सिद्ध होतो की ज्या अधिकरणात म्हणजे कुठं भूभागाच्या ज्या ठिकाणी. विभागामध्ये ज्या काली म्हणजे वर्तमान काय झालेला आहे, ज्या पदार्थाचा म्हणजे ज्या घटाचा घट. हा तिथं थोडंसं वरच्या बाजूला नुसतं भू वर्त घट असं लिहून ठेवलं की तुम्हाला लगेच कळून जाईल. तर ज्या पदार्थाचा म्हणजे घटाचा ज्या संबंधाने म्हणजे पहिल्यांदा संबंध कोणता वापरला त्यांनी? संयोग संबंध. म्हणजे एका जो संयोग संबंधाने एक संसर्गाभाव राहतो. कोणता संसर्गाभाव राहतो? सामायिक अभाव राहतो. त्याच अधिकरणात त्याच ठिकाणी त्याच अधिकरणात म्हणजे जिथे सामायिक अभाव आहे त्याच अधिकरणात म्हणजे भूभागावर त्याच काली म्हणजे वर्तमान काली. कारण तिथं कोण आहे? घट आहे. तिथं त्याचा अत्यंत अभाव नाही. नाही अत्यंत अभाव कसा राहील? संयोग संबंधाने घट आहे ना तिथं तर त्या दुसरा संबंध वापरा, आमचं काय म्हणणं नाही. पण त्या एकाच संबंधाने तिथं कसा राहील? ज्या ठिकाणी घट आहे बी म्हणता आणि घट नाही बी म्हणता, असं होईल का? तेव्हा त्याच काली त्याच पदार्थाचा म्हणजे घटाचा त्याच संबंधाने संबंध बदलल्यावर काय अडचण? त्याच संबंधाने म्हणजे संयोग संबंधाने दुसरा संसर्गाभाव राहत नाही. सांगा बरं आता तुमने काही सांग. त्याच अधिकरणात नाही खालचं 9 वाजता सांगा बरं. 9 वाजता लक्षात आलं.
म्हणजे अहो एकदम सोपं आहे. भूभागावर त्याच संबंधाने आता हा भूभाग आहे, आपल्या समोर आहे काय भूभाग आहे. आणि इथे काय केला, एक घट ठेवला. त्या घटाचा त्या भूभागाशी कोणता संबंध आहे? संयोग संबंधाने त्या घटाचा काय आहे तिथे? हा, अत्यंत अभाव नाही. मग तिथं अत्यंत अभाव राहू शकत नाही ना, पण अत्यंत अभावाला आपल्याला आणायचंय तिथे. मग आता आणायचंय तर म्हटले मग काय करावं लागेल, त्या घटाचा भूभागाशी संयोग संबंध आहे. मग संयोग संबंध संबंधाचे प्रकार सांगा. संयोग संबंध, समवाय संबंध, संयुक्त समवाय संबंध, संयुक्त समवाय संबंध, संयुक्त संवेद संबंध आणि विशेषणता संबंध, हे 6 संबंध सांगितले परत तुम्हाला. समवाय आणि संवेद समवाय परत विशेष आता या सगळ्याच्या मुख्य 2 आहेत खरं तर, संयोग आणि समवाय. यांच्यावरूनच बाकीचे सगळे भेद तयार केले. मग आता संयोग म्हणजे संयोग म्हणजे संयुक्त व्यवहार हेतू संयोग, हा, आणि याचं नाव संयोग. आणि जो नित्य असतो त्याचं नाव समवाय. आता नित्य कशात कोणाचा कशात होतो, तर कार्याचा उपादानात, कार्याचा उपादानात हा नित्य संबंध असतो. गटाचा कपालात घटाचा कपालात नित्य संबंध असतो. आता भूभागावर ज्या भूभागावर घट स्थिर आहे आता त्याच ठिकाणी अत्यंत अभाव कोणाचा आहे? समवाय संबंधाने घटाचा अत्यंत अभाव आहे. आणि संयोग संबंधाने भाव आहे. काय करायचं सिद्ध? म्हणून परस्परात विरोध तसा होणार नाही, एका संबंधात नाही येणार, पण अन्य संबंधाने मात्र अत्यंत अभाव आणि सामायिक अभाव एकत्र राहू शकतात. हे सिद्ध झालं. अलग लक्षात आता हे सांगायला बी अवघड आहे आणि ऐकणाऱ्याला अभ्यास केल्यावर सोपं आहे. अभ्यास केल्यावर काय नाही. चला पुढे. यावरून हा नियम सिद्ध होतो की ज्या अधिकरणात म्हणजे भूभागामध्ये ज्या काली म्हणजे वर्तमानकाली ज्या पदार्थाचा म्हणजे घटाचा ज्या संबंधाने म्हणजे संयोग संबंधाने एक संसर्ग अभाव राहत असतो. एक संसर्ग अभाव. आता इथं एक संसर्ग अभाव कोणता केला आपण? सामायिक अभाव. जिथे सामायिक अभाव राहत असतो तिथे दुसरा संसर्ग अभाव म्हणजे प्राग अभाव, प्रध्वंस अभाव आणि अत्यंत अभाव हे राहू शकत नाही. संयोग संबंधाने इतर कोणतेच अभाव राहणार नाही. प्रध्वंसही नाही. तिथं घट आहे तिथं प्रध्वंस कसा येईल? घट उत्पन्न झालाय म्हणून तिथं प्राग कसा येईल? आणि तिथे अत्यंत अभाव येत नाही. आत्ताच अभाव होते म्हणून तिथे बाकीचे कोणतेच अभाव येणार नाही. एकच कारण त्याचा संबंधाने सिद्ध केलेला आहे. पुढे. त्याच अधिकरणात त्याच काली त्याच पदार्थाचा त्याच संबंधाने दुसरा संसर्ग अभाव राहत नाही. दुसऱ्या संबंधाने राहू शकतो. हा, दुसऱ्या संबंधाने राहू शकतो. आणि कारण शिष्याने ती शंका केलेली त्याच्यात काय? संबंध अवच्छेदक वापरलेले आहे. आणि संबंध अवच्छेदक वापरून ते सिद्ध केलेलं आहे की इथं महाराज कुठं आहे, इथे तर राहत आहेत, विरोध कुठे आहे अशी शंका केली होती. कारण जो पदार्थ ज्या संबंधाने ज्या ठिकाणी राहत नसतो त्या ठिकाणी त्या पदार्थाचा तत्संबंध अवच्छिन्नच अभाव आहे असे म्हटले जाते. आता आणखीन एक सूत्र सांगतोय कसं ते. कारण जो पदार्थ ज्या संबंधाने ज्या ठिकाणी राहत नसतो म्हणजे जो पदार्थ ज्या संबंधाने ज्या ठिकाणी राहत नसतो त्या ठिकाणी त्या पदार्थाचा तत्संबंध अवच्छिन्नच अभाव आहे असे म्हटले जाते. आता इथं समवाय लावून उत्तर काढायचं. काढा बरं मग करत आहे. समवाय संबंध लावून उत्तर काढा. ज्या संबंधाने कारण इथून वाचा आता. कारण जो पदार्थ म्हणजे कोणता? घट. ज्या संबंधाने म्हणजे समवाय संबंध ज्या ठिकाणी राहत नसतो भूतलाच्या ठिकाणी राहत नसतो त्याच ठिकाणी म्हणजे भूतलाच्या ठिकाणी त्या पदार्थाचा म्हणजे घटाचा तत्संबंध अवच्छिन्न अभावच आहे का नाही?
भूतलाच्या ठिकाणी समवाय संबंधाने घटाचा अभावच आहे. अत्यंत अभाव. म्हणून म्हटलं फक्त इथं समवाय लावा की तुमचं उदाहरण सुटलं. हा. ते तच काही तस म्हणजे तच शब्दात काही बोलणं. त्या संबंधाने त्या त्या संबंध संबंधाने तत्संबंध अवचिन्ना तर अभाव आहे असे म्हटले जाते. बाजूला कुठतरी लिहून ठेवा इथे समवाय संबंध वापरणे म्हणजे तुम्हाला हे उत्तर शोधायला सोपं होईल. आणि वरती संयोग संबंध वापरणे. वर संयोग वापरला संबंध वापरला की उत्तर निघाले. इथे समवाय वापरला. आता उदाहरण ऐका. दिलं उदाहरण त्यांनी जसे कारण जो पदार्थ म्हणजे घट ज्या संबंधाने म्हणजे समवाय संबंधाने ज्या ठिकाणी म्हणजे भूतलाच्या ठिकाणी राहत नसतो त्या ठिकाणी त्या पदार्थाचा तत्संबंध औचित्यच अभाव आहे असे म्हटले जाते. बर आता इथं जसे घट घट हा भूतलाच्या ठिकाणी संयोग संबंधाने कदाचित म्हणजे कधी कधी राहतो. बर म्हणून घटाचा भूतलामध्ये संयोग संबंध औचित्य अत्यंत अभाव आहे असे कधीही सांगता येणे शक्य नाही. शक्य नाही. उलट लिहिलं बरं का त्यांनी. हा म्हणून तिथं त्याचा संयोग संबंध सांगावा. संयोग संबंध राहत आहे तिथे त्याचा अत्यंत अभाव राहतो असं म्हणता येणार नाही. परंतु घट हा भूतलत्व जातीमध्ये आणि भूतलाच्या रूपाधी उदाहरण दुसरं बदललं आहे ते थोडंसं. तर परंतु घट हा भूतलत्व जातीमध्ये पहा घट हा भूतलत्व जातीमध्ये आणि भूतलाच्या रूपादी गुणामध्ये संयोग संबंधाने कदाचित सुद्धा राहत नाही. बरोबर आहे. कारण संयोग आणि दोन द्रव्याचा होतो. परंतु घट हा भूतलत्व जातीमध्ये तर जाती ही व्यक्तीमध्ये राहत असते. गुण हा गुणीमध्ये राहत असतो आणि क्रिया ही क्रियावानाच्या ठिकाणी राहतात. परंतु घट हा भूतलत्व जातीमध्ये तिथं काय झालं त्याचा मग समवाय संबंधाने भूतल जाती त्याच्याच ठिकाणी भूतलाचे जाती भूतलत्व भूतलाच्या ठिकाणीच राहते इकडे राहत नाही. घाटाच्या ठिकाणी नाही येणार ना. म्हणून भूतलाची तिथं जाती अत्यंत नाही. अभाव सिद्ध होऊ शकतो. हा. ते समवायाने समवाय बदलले फक्त यांनी. आता इकडचा नाही घेतला त्यांनी तर कपालाचा नाही घेतला आता भूतत्व जातीचा घेतला. हा भूतलत्व. तर घट हा भूतलत्व जातीमध्ये आणि भूतलाच्या रूप आदी गुणामध्ये संयोग संबंधाने कदाचित सुद्धा राहत नाही. म्हणजे त्याचा तिथे अत्यंत अभाव आहे. त्याचा तिथे काय झाला अत्यंत अभाव झाला की हा आपण घटाचाच विषय घेत होतो ना. आता त्यांनी घटाचा न घेता त्यांनी भूतलाचा घेतला. पुढे त्याने स्पष्ट केलंय. आणि भूतल हे भूतलात म्हणजे भूतलत्व हे भूतलाच्या ठिकाणी राहू शकतो. हा. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी गुण हा गुणीच्या ठिकाणी राहत असतो. म्हणून त्या ठिकाणी याचा काय होईल अत्यंत अभाव. घटाचा अत्यंत अभाव भूतलाच्या ठिकाणी सिद्ध होते. सिद्ध होतो. भूतलाचे तीन घटाचं सांगितलेलं आहे पण त्या दोन ठिकाणी त्याचं अत्यंत अभाव सांगितलं. हा उदाहरण घटाचंच दिले. हा घटाचं जाती आणि पण मी तुम्हाला उदाहरण आधी सांगत असताना इकडे आपलं अगोदरचं चाललं होतं कपाल हा. तर त्यांनी ते कपाल काढून घेतलं आणि आता भूतल भूतल घेतलं. सरळ नाही भूतलक म्हणजे आता जाती आणि गुणामध्ये सांगायचं. समवायामध्ये 4 प्रकार आहेत ना ते तुम्हाला सगळ्या बाजूने फिरवून दाखवतो. समवायाचे 4 भाग कसे केले जाती व्यक्ती गुण गुणी कार्य कार्य कारण कारण आणि व्यक्ती जाती क्रियावान समवायाचे चार. अशा पद्धतीने केलेलं आहे. मग आता ते सगळीकडे बसतंय ते काय अडचण नाही. चला कारण संयोग हा नेहमी दोन द्रव्यांचाच होत असतो. संयोग हा नेहमी 2 द्रव्यांचा होत असतो. नैयायिक तर म्हणतात मूर्त द्रव्यांचा होत असतो. संयोग हा नेहमी 2 द्रव्यांचा होत असतो. ठीक आहे. 2 द्रव्य लक्षात आले ना. द्रव्य किती प्रकारचे आहेत 9 प्रकार. 9. आपल्या 7 हा 9 प्रकार. हा 9 कोणते प्रकार पृथ्वी, काल दिशा, पृथ्वी, आप, तेज, वायू काल दिशा, आत्मा आणि मन. आत्मा आणि मन. पृथ्वी आप तेज वायू दिशा काल आत्मा काल आकाश राहिलं ना. पृथ्वी आप तेज वायू आकाश काल दिशा आत्मा आणि मन. आत्मा आणि मन. तर ह्या सगळ्यांना द्रव्य म्हणतात. ते म्हणतायत की मूर्त द्रव्य आणि अमूर्त द्रव्य असे 2 प्रकार केलेले आहेत द्रव्यामध्ये बी.
आता त्याच्यात संयोग करायचा असेल तर हा 2 द्रव्यांचा होत असतो. द्रव्याचा आणि जातीचा, द्रव्याचा व गुणाचा असा संयोग कधीही होत नाही. मग तिथे काय असतो त्यांचा समवाय असतो. समवाय. काय म्हटलं? द्रव्याचा आणि जातीचा संयोग झाला का समवाय झाला? द्रव्य म्हणजे पृथ्वी हे द्रव्ये आणि पृथ्वीत्व जाती यांचा काय असतो? समवाय असतो. संयोग नसतो. नाही समवाय असतो तिथं. हा, संयोग नसतो. आणि द्रव्याचा व गुणांचा, द्रव्य आणि गुण यांचा सुद्धा समवाय. द्रव्य तेच धरलं पृथ्वी आणि पृथ्वीचा गुण कोणता? गंधवत. गंध. गंधवत. तर पृथ्वीच्या ठिकाणी गंध हा समवाय. संयोग संबंधाने राहतो. नाही नाही, नाही राहत नाही. नाही राहत. संयोग संबंध एकच काय. तर संयोगाने कधीच राहत नाही. नाही. म्हणून वाचा. द्रव्याचा आणि जातीचा किंवा द्रव्याचा व गुणाचा असा संयोग कधी होत नाही. म्हणून भूतलामध्ये आणि भूतलाच्या रूपादी गुणांमध्ये घटाचा संयोग संबंध अवच्छिन्न अत्यंत अभावच आहे. म्हणून भूतलत्वामध्ये कोणत्या ठिकाणी? भूतलत्व ठीक आहे. जाती. आणि भूतलाच्या रूपादी गुणामध्ये भूतलाचा रूप हा एक गुण आहे. त्याच्या ठिकाणी आगंतुक आहे तो, आहे ना. भूतलाच्या ठिकाणी असलेला रूप हा गुण आगंतुक आहे. कालकृत. हा, तर भूतलाच्या ठिकाणी रूपादी कारणातून आलेला आहे. म्हणजे तेजापासून जल झालं, जलापासून पृथ्वी झाली, तर पृथ्वीच्या ठिकाणी रूप आलं, है ना. पृथ्वीच्या ठिकाणी रूप आलं. पण भूतलाच्या रूपादी गुणामध्ये मग तिथं काय आहे? घटाचा म्हणजे 2 भाग झाले. भूतलाच्या ठिकाणी भूतलत्व ही जाती आणि भूतलाच्या ठिकाणी रूप हा गुण. वास्तविक गुण हा त्याच्या गुणीमध्ये राहत असतो, त्याच्या गुणीमध्ये राहत असतो. आता रूपाचा जर विषय घेतला तर त्याचा गुणी जसा ते त्याच्या ठिकाणी राहत, इतर कोणाच्या ठिकाणी राहत नाही. गुणाच्या आता इतर ठिकाणी येतं म्हणजे कार्याने आलेले पण त्याचं नाही, ते परंपरेने आले. भूतलाच्या रूपादी गुणामध्ये घटाचा संयोग संबंध अवच्छिन्न अत्यंत अभावच आहे. कसं झालं ना? घटाचा संयोग संबंध अवच्छिन्न अभाव सिद्ध झाला. कशा झालं ना? कोणाच्या ठिकाणी? गुणाच्या ठिकाणी, जातीच्या ठिकाणी अत्यंत अभाव. संयोग संबंध अवच्छिन्न अत्यंत अभाव. पुढे काय म्हणतात ऐका. तसेच घट हा भूतलात्वात किंवा भूतलाच्या रूपादी गुणात समवाय संबंधाने कधीही राहत नाही. काय कारणच नाही ना. घटाचं भूतलात्वात आणि तिकडे जाण्याचं काही कारणच नाही. म्हणजे भूतलात्व ही भूतलाची जाती आहे, घटाची नाही. पुढे कारण समवायी संबंध हा कार्यद्रव्याचा आपल्या उपादान कारणाशीच राहत असतो. कार्यद्रव्याचा उपादानाशी राहत असतो म्हणजेच कार्याचा कारणाशी काय असतो? समवाय असतो. अजून अन्यात उपादानाचा कार्याशी नसतो. अन्यात म्हणजे अन्य कार्यामध्ये सुद्धा त्याचा काही संबंध येत नाही. तसेच अन्यात म्हणजे उपादानाचा कार्याशी नसतो. अन्यात म्हणजे उपादानाचा कार्याशी नाही तर कार्याचा उपादानाशी असतो. अन्यात म्हणजे दुसऱ्या कोणत्या बाजूने काय बोलायचं नाही. तसेच समवायी संबंध हा गुणाचा आपल्या गुणीमध्ये, जातीचा आपल्या व्यक्तीमध्ये आणि क्रियेचा आपल्या क्रियावानामध्येच राहत असतो. तर हे लक्षात ठेवा. हे समवाय संबंधाचा भाग तुम्हाला पूर्वी झालेला आहे. तर्कसंग्रहात झाला आणि पूर्वी अनुमान प्रमाणाच्या वेळेलाही विषय घेतलेला होता. तिथं अव्याप्य वृत्ती, अधिकरणाला व्याप्य वृत्ती आणि अव्याप्य वृत्ती. अव्याप्य वृत्तीचाही विचार आलेला. अधिकरण जेवढे अधिकरण तेवढं व्याप्य. जेवढं व्याप्य
आता गुणाचा आपल्या गुणीमध्ये काय असतो? समवाय असतो. जातीचा आपल्या व्यक्तीमध्ये काय असतो? समवाय असतो. म्हणून जातीचा आपल्या व्यक्तीमध्येच समवाय असतो, दुसरीकडे राहणार नाही. म्हणजे जाती ही व्यक्तीला सोडून जात नाही. आता त्या जाती या पदाचा अर्थ असं भिन्न भिन्न आहे. आता या फुलाची फुलत्व ही जाती या फुलाला सोडून जात नाही. म्हणून त्या जातीचा व्यक्ती म्हणजे या फुल, तिथं व्यक्ती कोण झाली? फुल. त्याच ठिकाणी ते राहते. समवाय असे संबंध. सगळे पदार्थ त्या ठिकाणी राहतात. आणि चौथा होता तो क्रियेचा आपल्या क्रियावान. क्रियावान म्हणजे ज्याच्यात क्रिया घडते ते, ती जी व्यक्ती. क्रिया ज्याच्यात क्रियावान म्हणजे ती व्यक्ती. आता माझ्या शरीरात क्रिया घडते, ती क्रिया घडते ना. हात इकडे गेला, इकडे गेला, हात इकडे गेला, हा काय झाली? क्रिया. चलन पण ही क्रियावानाला सोडून होणार नाही. शरीर नुसतीच क्रिया होते नाही. तर असं होत नाही. त्या शरीराला सोडून होणार नाही. शरीर हे तिथं क्रियावान झालं. तेव्हा क्रियेचा आपल्या क्रियावानामध्ये, चेष्टा. जातीचा व्यक्तीमध्ये, गुणांचा गुणीमध्ये. तसा उदाहरणामध्ये सांगितलं तुम्हाला की गंध या गुणाचा पृथ्वीमध्ये. गंध हा गुण कुठे राहील? पृथ्वीमध्येच राहील. पृथ्वीच्या ठिकाणीच राहील. तर त्याच्याच गुणीमध्ये राहतो. इतर गुणांतर अत्यंत इतर गुणांचा तिथे अत्यंत अत्यंत अभाव. आगंतुक गुण जातात. जसं जलामध्ये सुद्धा गंध येतो, हो. परंतु तो कालकृत व्याप्य वृत्ती कालकृत असतो. व्याप्य वृत्ती. इतर दुसऱ्या कोणत्याही स्थानी समवाय संबंध असत नाही. एकंदरीत या प्रश्नाचा प्रश्न काय होता आणि उत्तर काय निघालं? तर त्याने जो प्रश्न केला होता तो संबंध औच्छेदकावर आधारित होता. किंवा सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव महाराज राहतात असं म्हटलं. पण त्याचं मूळ उत्तर निघालं की संयोग संबंधाने राहत नाहीत. तर संबंध औच्छेदक बदललं तर मग मात्र सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव एका ठिकाणी राहू शकतात. तर अशा पद्धतीने झाल्या होता. पुन्हा आणखीन शंका येते है ना? काय शंका आहे? उत्तर नंतर पाहू, पण शंका वाचा. शिष्याने शंका विचारली, महाराज नैयायिक तर परमाणू अधिक नित्य द्रव्यात सुद्धा विशेष पदार्थाचा समवाय मानतात ते का? आता शंका अशी आहे, महाराज नैयायिक म्हणजे न्यायशास्त्रकार इतर परमाणू अर्थात परमाणू 4 भूतांचे मानलेले आहेत. म्हणजे पृथ्वी, आग, तेज आणि वायू या 4च भूतांचे परमाणू नैयायिक नित्य मानतात. ते सोडून आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन यांना नित्य मानतात. म्हणजे पहिल्या 4 भूतांच्या परमाणूंना नित्य मानतात आणि बाकीचे द्रव्याला नित्य द्रव्य मानतात. नित्यद्रव्य. नित्य द्रव्य आणि अनित्य द्रव्य असे 2 प्रकार केले त्यांनी. 9 द्रव्याचे पैकी 9 द्रव्याचे 2 प्रकार. पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचे परमाणु रूपात नित्य आहेत. आणि त्याच्यानंतर आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन हे स्वरूपतः नित्य आहे. बरोबर? तर हे नित्य आहे. आता आपल्याला शंका अशी आहे, नैयायिक तर परमाणु अधिक पदाने काय काय घेतलं तुम्ही? आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन. 5 घेतले पुढचे. हे पुढचे 5 घेतले. तर ह्या परमाणू कोणाचे घेतले? परमाणू या पदामध्ये कोण कोण घेतले? पृथ्वी, आग, तेज, वायू हे 4 घेतले. वायू हे 4 घेतले. घेतले. तर ते कारण त्याच्या याच्यात म्हणजे परमाणु रूपामध्ये ही 4 भूतं नित्य मानली. झाले का नाही 9 द्रव्य? तर ह्या नित्य द्रव्यात सुद्धा हे जे नित्य द्रव्य आहेत ना, या नित्य द्रव्यात सुद्धा विशेष पदार्थाचा समवाय मानतात. ते का? विशेष पदार्थाचा समवाय मानतात. आणि अशी शंका केल्यावर पुन्हा आणखी पुढच्या शंका करायला मोकळा होईल. विशेष पदार्थ कोणते महाराज? आता ऐका, स्वतो व्यावर्तक हा विशेषः असं विशेषाचं लक्षण आहे. विशेषाचं लक्षण काय? स्वतः व्यावर्तक हा विशेष किंवा दुसरं लक्षण येतं निसामान्यत्व सती एकमात्र समवेत विशेषः विशेषः निसामान्यत्व. निसामान्यत्वे सती एकमात्र समवेत हा विशेषः. विशेषः किंवा स्वतो व्यावर्तक हा विशेषः. विशेषः.
अशी लक्षणं कशाची आलेली आहेत? विशेष. विशेषाचं लक्षण करावं लागेल. आणि विशेषाचं लक्षण हा तर्क सांगा. तर विशेषाचं लक्षण केल्याच्या नंतर तुम्हाला काय प्रश्न निघतोय की विशेष पदार्थाचा समवाय म्हणतात. तो विशेष पदार्थ कोणता? तर आता एक घ्यात आहे, 9 द्रव्य घेतले का नाही? हा. या 9 द्रव्यातले 9 विशेष आहे. जसं आता पृथ्वी घेतली आणि पृथ्वीचा परमाणू घेतला, हा. जो नित्य आहे तो परमाणू घेतला. बरं, नुसता यांनी जो नित्य परमाणू मानला ना तो परमाणू. मग पृथ्वीच्या नित्य परमाणू म्हणजे पृथ्वीच्या परमाणूची ओळख कोणी करून दिली? त्याच्या विशेष धर्माने करून विशेष. दिली. कारण पृथ्वी, आप, तेज आणि वायू या सगळ्यांचे परमाणू भिन्न भिन्न आहेत आणि ते त्यांचे विशेष धर्म आहेत. लक्षात आलं? हा. तोच त्यांचा काय आहे? विशेष धर्म आहे. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात आलं ना, विशेष पदार्थाचा समवाय म्हणतात. हा विशेष पदार्थ कोणता? पृथ्वीचा परमाणू कोणत्याच परमाणू सारखा नाही, हाच त्याचा स्वतःचा विशेष धर्म आहे. याला म्हणतात विशेष पदार्थाचा समवाय. ज्ञान सूर्यमरितिस्तम दृश्यते तस्य सूक्ष्म हा, ते परमाणूचं लक्षात घ्या. आपल्याला पण परमाणूचा विशेष सांगा ना. जसं आता वायूचा परमाणू कोणासारखा? वायू स्पर्श. म्हणून विशेष विशेष पदार्थाचा. आणि हा त्याच्यावर आरोप केला आहे, पुढे जाऊन उत्तरामध्ये येणार आहे, तर तो विषय आपण नंतर पाहू. कुंडली करता श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ, माऊली ज्ञानेश्वर